या रूपाते, या बसा. अंजली, हे काही तू चांगलं केलं नाहीस बघ. मी सगळं सांगते तुम्हाला. रूपाते बसा ना, या. आता जेवायला वाढ, उद्या ठेवून बी घे इथंच. गोदाक्का, मी म्हणलं ना सगळं सांगते. रूपाते, हे घ्या. आता छान जेवा. आपलं घर समजून खा. हिला दुसऱ्याच्या इस्टेटी बळकवायची सवय आहे. हो गोदाक्का, नाही नाही, बोलू दे त्यांना अधिकार आहे. आणि माझी बी तीच लायकी आहे. तुम्हाला हवं तेवढं बोला, माझी काय बी हरकत नाही. मी कशाला माझं तोंड घाण करू तुला बोलून. बरं, एवढं सगळं झाल्यावर इथं यायला तुला लाज कशी वाटली नाही ग? गोदाक्का प्लीज. नाही अंजली, अगं ह्यांच्यामुळे आपल्या घराचं काय झालं ठाव आहे ना. आणि तुला माहित नसेल तर सांगते, ऐक. अगं लाखो करोडोत खेळलेली माझी पोरं आज एक एक रुपया वाचवून संसार चालवत्यात. एवढं पहाडासारखं साहेब झटका बसल्या आणि गप गप राहायला लागल्यात. तुमचं समज होत्याचं नव्हतं केलं ते तू आणि तुझ्या त्या संपतनं. मनातल्या मनात कुडत होतीत माझी पोरं. आत्ता कुठं जरा रांकला लागायला लागल्या तर तुझी कशाला सावली परत या घरावर? गोदाक्का, अहो प्लीज असं नका. नाही अंजली, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायला लागली ही. आता आणि काय नाटक खेळायला आली आहेस बाई? कालपासून उपाशी आहे मी, म्हणून वडापाव चोरला तर का? रूपाते, अहो परत कशाला विषय काढताय? जेवा ना तुम्ही. नाही बाई, बोलू दे मला. मी जे काही केलं ना ते चुकीचंच केलं, म्हणूनच ही अशी चोरी करायची वेळ आली माझ्यावर. वाडा मिळाला ग, पण घरात खायला एक टन नाही अन्नाचा. ज्या माणसाच्या भरोश्यावर आले तो पडला तिथे दारू पिऊन. मग मी काय करणार होते? शेवटी पोटाची आग भागवायला केली चोरी. गावकऱ्यांनी मला पकडलंच होतं. तुमच्या या सुनानं वाचवलं मला. तुम्ही बरोबर म्हणलं, लाजच नाही मला. लाज असती ना तर तुमचं राहतं घर असं बळकावला मदत केली नसती मी. भूल पडली मला तुमच्या प्रॉपर्टीची. माझं चुकलं, मी पाप केलंय. रूपाते, तुम्ही जेवा. नाही, भूक गेलीये माझी. हो असं करू नका. गोदाक्का बोलली त्याचं एवढं नका वाईट वाटून घेऊ. जेवा तुम्ही. गोदाक्का, जेवणावर राग काढू नये माणसानं. नाही, जेवणावर नाही, माझा माझ्यावरतीच राग आहे. हे समज मला माहित नव्हतं, नाहीतर मी बोलले नसते. माझ्या पोराने लई खस्ता खाल्ल्यात ग, म्हणून मला जरा राग आला आणि बोलले. पर तू जेव, मनाला लावून घेऊ नकोस, जेव. माझ्यामुळे एवढ्या अडचणी येऊन पण तुम्ही मला. अगं माणसाला त्याची चूक कळली की त्याच्या चुका इसरायच्या असतात माणसानं. बर हा, आता इथनं पुढे अशा चुका करू नगस. हा नाही, आजपासून कधीच अशी चूक होणार नाही माझ्याकडून. चला तुम्ही आता जेवून घ्या ना, तर जेवण थंड होईल. आता तू नाही जेवलीस तर माझ्या मनाला लागल बघ. जेवण जरा साधच आहे, जमवून घे बाई. आज मला ही भाजी भाकरी पंचपक्वानांपेक्षा जास्त चांगली लागते बघा.
आपलं घर आणि घरातल्या आपल्या माणसांनी केलेली भाजी भाकरी अशीच पंचपक्वानांसारखी गोड लागते. फोन कुठे आहे आमचा? चलो चलो चल फोन उचल फोन. हॅलो, हा मम्मी. हा अगं काय सांगू तुला, इथं समजा गोळ नाही. तू ऐक कधी आमचं. हॅलो हॅलो. सूरज कुठे आहेस र? झटकन पहिलं घराकडे ये. नाही. हॅलो. करा, कट करा तुमची फोन. नंतर ना हे घर बी गेलं की सांगू नका मग. नवऱ्यानं आधीच घर घालवलं आणि आता ही बायको हे घर घालवणार. दोघां नवरा बायकोनी मिळून आम्हाला काय रस्त्यावर आणायचं ठरवलंय का काय कुणाच ठाव. काय करू, कोणाला सांगू आम्ही? खुशखबरी, हे घर बी गेलं काय हात न. म्हणजे त्या ठोकळ्यानं काकाच्या नादाला लागून वाडा घालवला. आणि आता ही मास्तरीन त्या सटवीच्या नादाला लागून हे घर बी फुकून बसणार. उगा काय तरी बघा ताईसाहेब तुमचं. उगाच तोंडाला येईल ते बोलतासा बघा. का काय चुकीचं बोललो आम्ही? अव हे घर फुकाय आपल्या मालकीचं थोडीच आहे. होय की ग? आणि मग हे कस काय ध्यानात नाही आलं बरं घर आमच्या? असू दे असू दे, असं कधी मध्ये डोसक्यात फॉल्ट होते. असू दे. खुशखबरी सांगा ती. नुसतं टाइमपास करायला पाहिजे. ताईसाहेब अव तिकडे बघा, रानादाना तुमच्यासाठी शिलाई मशीन आणल्या. काय काय सांगतेस? खरंच की बघा. अहो ताईसाहेब, हे खुशखबरी लपवून ठेवलीस का नाही म्हणून. अहो अगो बाई, आलं की आमचं मशीन. वा 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 वा, एक नंबर बघा, एक नंबर. वा राणा भाऊजी, तुमचा नाद करायचा नाही बघा, एक नंबर. वहिनी, हीच मशीन पाहिजे होती ना व? होय होय. का बदलून आणू? राणा हो, इकडं वाटलं नव तुमासनी अजब? आमासनी बी तसंच वाटलं बघा. पण आता जाऊबाईंच्या पुढे जाऊन काय चालतंय का? अहो, ज्यांनी आपल्याला घराबाहेर हाकललं त्याच माणसांना घरात घेऊन त्यांना खाऊ पिऊ घालणं, हे म्हणजे जरा जादाच होतंय का नाही? वहिनी साहेब, अहो माणसानं आपला चांगुलपणा सोडायचा नसतोय कवा. पण चांगुलपणा नसत्या माणसासनी दावायचा नसतोय. इचवा संगट दोस्ती करायची नसती, उलट त्याची नांगी ठेचायची असते. माणसावर ये आली ना की चुका ध्यानात येतात. मला बी माझी चूक ध्यानात आली. मग द्या बरं आमचा वाडा परत. अहो ते का माझ्या हातात नाही, तुमच्या सासऱ्याला लक्षात आलं पाहिजे. ही बरी पळवाट आहे तुमची. वहिनी जाऊ द्या, काकाच्या चुकीला यांना कशाला जबाबदार धरायचं? या म्हणाले त्यांना त्यांची चूक कळली तर विश्वास ठेवूया त्यांच्यावर.
घरात नवीन मशीन आणलंय, पूजा करायला पाहिजे. या घरात विकत आणलेली पहिली गोष्ट आहे. हा पूजा तर करायला पाहिजेच की. अगे चंदे, जा बाई पूजेचं सामान आण. जा जा जा. राणा भाऊजी एक नंबर मशीन आहे बर का. बरं रिबीन तुमच्या हातनच कापायची, यो मान तुमचाच आहे फक्त. नाही वहिनी, मशीन तुमचं आहे, तुम्हीच रिबीन कापा. नाही 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 नाही, त्यो मान तुमचाच आहे बघा. वा 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 वा. चंदे आण बाई ताट. मला आज कळलं बघ, सुखात राहायला फक्त पैसे लागत नाहीत, तर आपली माणसं बी लागतात. हे आयुष्यभर ध्यानात ठेवेन बघ मी. चल येते. नाही नाही, थांबा ना. ठीक आहे राणा भाऊजी. वा, अगं बाजू की टाळ्या. हे घ्या काकांसाठी. आमच्या वाड्यात कधीच कोणी उपाशी झोपत नाही. देव करून त्यांना उपरती हो बघ. चल येते मी. फिरव फिरव जोरात. अगं हे नाही ग, हे चाक फिरलं पाहिजे. जरा फिरव. अगं हे आहे का हाताने कर की चंदे. ये बघा फिरते फिरते बघा. चंदे हे मशीन बी तुझ्यासारखं फॉल्टीच आहे बघ, काय होणार नाही. अगं उडगे कुठे फिरवायला, असं इकडं फिरलं पाहिजे. काय मार. काय जमते काय? जमल जमल, सुरुवातीला माणूस अडकतोच की. मशीन नवी आहे म्हणून जरा वेळ लागतो. वय वहिनी, ते रुळलं की होईल नीट. चल. वा, भारी दिसलायस की. काय तुम्ही असंच राज जा, लय भारी दिसतोयस बघ. मशीन घ्यायला पैसे कुठून आणले रे? आबा, अहो ते हप्त्यावर घेतलंय. फक्त 6,000 रुपये भरायला लागले. 1000? तू काय मालकाकडनं ऍडव्हान्स बिडव्हान्स घेतलास का काय? नाही नाही नाही, ते माझ्याकडे होतं. हे वहिनींचा बिझनेस सुरू होणं महत्वाचं आहे ना. तुम्ही काळजीच करू नका राणा भाऊजी. अहो तुमच्या 1000चं लाख करू आम्ही. लाखाचा 1000 झाला नाही म्हणजे मिळवलंच. चढू नका हो आमच्यावर. नाही तुम्हाला समजांपेक्षा जादा कमवून दावलं का नाही तर नाव बदला आमचं. वाटते तेवढं सोपं नसते नंदिता ते. अगं बिझनेस म्हणजे लय अवघड असते. तुमचं समजा बिझनेस डबऱ्यात गेलं म्हणून आमचं बी जाईल असं थोडीच आहे. बघू की किती बिझनेस होतोय बघूया. बघाच आता. येऊ का आत? नमस्कार साहेब. नमस्कार. वरती बॅटरी बंद करा की. काय काम काढलं? ते वहिनी साहेबांच्या नव्या बिझनेस विषयी समजलं. म्हटलं चला आपण पहिली ऑर्डर देऊया त्याला.
म्हणजे सुरू होण्याआधीच आमच्या बिझनेसची चर्चा सुरू झाल्या काय? फेमस झाला सखी मग तुम्ही. वहिनी साहेब 25 गणवे शिवून हवे आहेत. हा आता थोडा वेळ आपल्याकडे कमी आहे. 4 दिवसात आपल्याला शिवून हवे आहेत. मिळतील ना? खरं म्हणजे 51च हवे आहेत. पण म्हटलं सगळा ताण तुमच्यावर नको. त्यातले 26 मी गावातल्या टेलर कडून शिवून घेतो. अहो ताण कसला? आता बिझनेस करायचा म्हणल्यावर कामाचा ताण घेऊन कसं चालल? 51 गणवेश आम्हीच शिवणार. तसं मी 51 शुभ आकडा आहे. मग हे तर उत्तमच झालं. मला सगळं एकाच ठिकाणी मिळालं. सुनबाई, एक कोण तुमच्याच्याने काय होणार नाही. तुम्ही आपली 21च करून घ्या. 21 आकडा बी शुभ असतोय. हा नाही मामनजी, पहिलीच ऑर्डर आहे आणि ती जर अशी परत धाडली तर नाट नाही लागणार काय? अगदी बरोबर बोलला तुम्ही वहिनी साहेब. हा आता तागे येऊन पडलेले आहेत. मी सकाळीच पाठवून देतो. हा आता व्यवहाराचं प्रत्येकी 300 रुपये शिलाई. नाही जमणार. 500 रुपयाच्या खाली 1 रुपया घेणार नाही. 500 रुपये हे थोडे जास्तच आहे. तो म्हणजे मार्केट रेट 300 रुपये सुरू आहे. आता आपल्या घरचा बिझनेस आहे म्हणून मी हे सगळं घेऊन आलो होतो. ठीक आहे, मग मी गावातल्या दुसऱ्या टेलर कडून शिवून घेतो. अहो नाही नाही नाही, अजिबात नाही. पहिलीच ऑर्डर आहे, अशी कशी सोडू आम्ही? 300 रुपये तर 300 द्या बरं ऍडव्हान्स. हो आणलाय ना, हे घ्या. सकाळी तागे पाठवून देतो. येऊ मी? या. तुला गणवेश शिवायला जमते ना? अहो सोपं आहे. पुस्तकात वाचलं का नाही की 2 मिनिटात समजतंय बघा. अहो चिल्ल्या पिल्ल्यांची कापडं शिवणं एवढं अवघड असतंय काय? नाही जमलं तर नाही, मी म्हणतो उगाच कशाला डोक्याला ताण करून घ्यायला लागलाय. आपल्या घरासाठी मामूजी, आपल्या घरावर ही जी वाईट येळ आल्या का नाही ती आम्हासनी घालवायची बघा. मग हळूहळू जसा बिझनेस वाढेल का नाही तसं समजा आपलं परत घेऊ. आपलं घर, आपला बंगला, आपली कार, आपलं फ्रीज समजा. होय वहिनी, मी म्हणताय तसंच होणार. तसंच होणार आहे. बघा, तुमच्या बुद्धीला पटेल ते करा. चल चंदे. गोदा का मी कपडे ठेवते आणि तुमच्या मदतीला येते. बरं चंदे, चल बाई आता पटापट समज करायला पाहिजे. अग परत तेच करायलास बाई. तू तुझं फॉल्टी डोसक बाई. अग इकडे घे, थोडं इकडे घे. घे इकडं. जरा हळू घे, आमची साडी अडकायल्या. ठीक आहे. नाही नाही नाही, आम्ही काय म्हणतो राणा मावशी, ही जागा काय बरोबर नाही बघा. आपण मशीन दुसरीकडे कुठतर ठेवू. चालते वहिनी. हा? कुठं ते तुम्हीच सांगा. ए सुरेश, इकडे मदत कर मला. अरे इकडे लवकर बघू जरा. सांगा तुम्ही कुठे ठेवू. हा इकडे ठेवू मशीन. आणा इकडे आणा. राणा भाऊजी एक काम करा बरं, असं तिरकं ठेवा म्हणजे आमचं तोंड इकडे झालं पाहिजे. नाही 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 नाही, इकडं घोळ व्हायलाय समजा. आणि इथं ऊन बी जादा असणार, उगा कपडे मिटतील हो उन्हानं. ही जागा चांगली आहे, इकडे ठेव मशीन.
फक्त खाट जरा मागं ठेवायला लागत्या. वा, आता लई भारी बिझनेस होणार आहे बघ आमचा.